नमस्ते छात्रों, कैसे हैं आप सभी? ठीक है ना? बहुत अच्छी बात है। आज हम 9वीं कक्षा के तृतीय भाषा हिंदी का एक नया पाठ पढ़ने जा रहे हैं। पाठ का नाम है नफे के चक्कर में। कौन सा है? नफे के चक्कर में। यह एक लोक कथा है छात्रों। लोक कथा यानी लोक कथा का अर्थ है जनपद कथे ಅಂತ ಹೇಳಬಹುದು। यानी जनमानस में प्रचलित कथा, वह मुंह से मुंह तक प्रसारित होती रहती है। उसका लेखक अज्ञात रहता है। कौन है इसका लेखक हमें मालूम नहीं है। हमारे पुराने लोग जो हैं वे उसकी रचना किए हैं और पीढ़ी दर पीढ़ी मुंह से मुंह तक ऐसे मौखिक रूप से यह जो है लोक कथा कहलाती है। वास्तव में कहानी का जो उद्देश्य होता है उसी तरह इसी में भी एक नैतिक संदेश रहता है, मानवीय मूल्य रहता है और हमें सही रास्ते पर चलने का एक संदेश जरूर रहता है। इसे हम लोक कथा कहते हैं। प्रस्तुत यह पाठ जो हम पढ़ने जा रहे हैं नफे के चक्कर में, यह भी एक लोक कथा है। ಮಕ್ಕಳೇ, ಲೋಕಕಥೆ ಅಂದರೆ ಜನಪದ ಕಥೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜನಪದರು, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಈ ಕಥೆಯನ್ನು ಹೆಣೆದಿರ್ತಾರೆ ಅಥವಾ ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಯಾರು ಅದನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದರು ಅಂತ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಅದು ಹಾಗೆ ಪೀಳಿಗೆಯಿಂದ ಪೀಳಿಗೆವರೆಗೂ ಹಾಗೆ ಮೌಖಿಕ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದು ಪ್ರಸರಿತ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಿಂದವರು ಹೇಳ್ಕೊತಾ ಬಂದರು, ನಾವು ಅದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಹೀಗೆ ಅದು ಪೀಳಿಗೆಯಿಂದ ಪೀಳಿಗೆವರೆಗೂ ಕೂಡ ಹಾಗೆ ಸಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅವುಗಳ ಮುದ್ರಣ ಕೂಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಅದರ ಲೇಖಕರು ಯಾರು, ಅದರ ರಚನೆಕಾರರು ಯಾರು ಅಂತ ನಮಗೆ ನಿಖರವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಇಂತಹ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಜನಪದ ಕಥೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಕಥೆಗಳಲ್ಲಿರೋ ಹಾಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ನೈತಿಕತೆ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಸರಿ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಂಶಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇರ್ತವೆ ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ಈ ಪಾಠದ ಆಶಯವನ್ನು ನೋಡೋಣ. आदमी अपनी मेहनत से जो प्राप्त करता है वही उसके हाथ लगता है। बिना परिश्रम किए किसी भी वस्तु को पाने की इच्छा करना लालच कहलाती है। इस कहानी में नफे के चक्कर में पड़े एक व्यक्ति की दशा का वर्णन अत्यंत मनोविनोद रूप में वर्णित है। ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಸ್ವಂತ ದುಡಿಮೆಯಿಂದ ಏನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾನೋ, ಏನು ಸಿಗುತ್ತೋ, ಏನು ಅವನ ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತೋ ಅದರಲ್ಲೇ ಅವನು ತನಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕೇ ಹೊರತು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡದೆ, ಕಷ್ಟಪಡದೆ ನಾವು ಬೇರೆಯವರ ಆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಬಯಸೋದು ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಲೋಭ ಆಗುತ್ತೆ. ಲಾಲಚ್ ಅಂದರೆ ಲೋಭ. ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಫೆ ಕೆ ಚಕ್ಕರ್ ಅಂದರೆ ಏನಂತೀವಿ ನಾವು, ನಫೆ ಕೆ ಚಕ್ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲಾಭದ ಒಂದು ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನ ಸ್ಥಿತಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದರ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮನೋವಿನೋದ, ಅದರ ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ಮುದ ನೀಡುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಆಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. यह पाठ का आशय, लाभ के पीछे भागना ಅಂತ अर्थ। अच्छा, अब हम इस पाठ का आदर्श वाचन करेंगे। आप भी अपना पाठ्य पुस्तक निकालिए, खोलिए पृष्ठ संख्या 71 71ನೇ ಪುಟ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ। मैं
विराम चिन्हों पर ध्यान देते हुए उतार चढ़ाव के साथ पाठ पढ़ता जाता हूँ और आप भी मेरा अनुसरण कीजिए। नफे के चक्कर में एक दिन बाबू भाई को नारियल खाने का मन हुआ। उसके बारे में सोचते ही बाबू भाई ने अपने होठों को चटकारा। वाह, क्या मीठा मीठा सा स्वाद होगा। लेकिन एक छोटी सी समस्या थी, घर में तो एक भी नारियल नहीं था। ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे। जूते पहनकर, छड़ी उठाकर बाबू भाई निकल पड़े। बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे। देखते पूछते वे नारियल वाले के पास पहुंच गए। नारियल वाले, नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा। नारियल वाले ने कहा, बस 2 रुपये में काका। बाबू भाई ने आंखें फैलाकर कहा, बहुत ज्यादा है, 1 रुपये में दे दो। नारियल वाले ने कहा, ना जी ना, 2 रुपये सही दाम, ले लो या छोड़ दो। ठीक है, बाबू भाई बड़बड़ाए। अच्छा तो बताओ, 1 रुपये में कहां मिलेगा? नारियल वाले ने कहा, यहां से थोड़ी दूर जो मंडी है वहां शायद मिल जाए। बाबू भाई उसी तरफ चल पड़े। मंडी में कोलाहल फैला हुआ था। व्यापारियों की ऊंची ऊंची आवाजें गूंज रही थीं। नारियल वाले को देखकर बाबू भाई ने पूछा, अरे भाई, 1 नारियल कितने में दोगे? सिर्फ 1 रुपया काका, नारियल वाले ने जवाब दिया। जो चाहो ले जाओ जल्दी। बाबू भाई ने कहा, यह क्या, मैं इतनी दूर से आया हूं और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो? 50 पैसे काफी है। मैं इस नारियल को लेता हूं और तुम यह लो, पकड़ो 50 पैसे। नारियल वाले ने झट बाबू भाई के हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ करो काका, 1 रुपया या फिर कुछ नहीं। लेकिन बाबू भाई का निराश चेहरा देखकर बोला, बंदरगाह पर चले जाओ, हो सकता है वहां तुम्हें 50 पैसे में मिल जाए। बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे, आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं। वैसे भी मेरी टांगों में भी अभी भी दम है। पैरों को घसीटते हुए बाबू भाई चलने लगे। सागर के किनारे एक नाव वाला बैठा था। उसके सामने 2-4 नारियल पड़े थे। अरे भाई, 1 नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा और कहा, ये तो काफी अच्छे दिखते हैं। काका, यह कोई पूछने वाली बात है, केवल 50 पैसे, नाव वाले ने कहा। 50 पैसे? बाबू भाई हक्के बक्के हो गए। इतनी दूर से पैदल आया हूं, इतना थक गया हूं और तुम कहते हो 50 पैसे? मेरी मेहनत बेकार हो गई। ना भाई ना, 50 पैसे बहुत ज्यादा है। मैं तुम्हें 25 पैसे दूंगा, यह लो, रख लो। ऐसा कहते हुए बाबू भाई झुककर नारियल उठाने ही वाले थे। नाव वाले ने कहा, नीचे रख दो, मेरे साथ कोई सौदा वैदा नहीं। सस्ते में चाहिए? नारियल के बगीचे में चले जाओ, वहां ढेर सारे मिल जाएंगे मनपसंद दाम में। बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया, इतनी दूर आया हूं, अब बगीचे तक जाने में हर्ज ही क्या है। सच बात तो यह थी कि वे काफी थक चुके थे, मगर 25 पैसे बचाने के ख्याल से ही
उनमें फुर्ती आ गई। बाबू भाई नारियल के बगीचे में पहुंच गए। वहां के माली को देखकर उससे पूछा, यह नारियल कितने में बेचोगे? माली ने जवाब दिया, जो पसंद आए ले जाओ काका, बस 25 पैसे का एक। हे भगवान, 25 पैसे? पूरा रास्ता पैदल आने के बाद भी? मेरी बात मानो, एक नारियल मुफ्त में ही दे दो। हाँ देखो, मैं कितना थक गया हूं। बाबू भाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका, मुफ्त में चाहिए ना? पेड़ पर चढ़ जाओ और जितने चाहो तोड़ लो। सच? जितनी चाहो ले लो? बाबू भाई तो खुशी से फूले न समाये। उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू कर दिया। आज बस यहां तक रहने दीजिए। अगली कक्षा में हम इसका दूसरा भाग की पढ़ाई करेंगे। अच्छा, आज इस पाठ में आए हुए कुछ नए शब्द जो हैं उनका अर्थ देखेंगे छात्रों। अब हम इस पाठ में आए कुछ नए शब्दों का अर्थ देखेंगे। नफे का चक्कर यानी लाभ के पीछे भागना, ಲಾಭದ ಹಿಂದೆ ಓಡೋದು ಅಂತ. ನಾರಿಯಲ್ ಅಂದರೆ ಎಳನೀರು, ಟೆಂಡರ್ ಕೋಕೋನಟ್ ಅಂತ ಕರೀತೀವಿ. छड़ी, सीधी पतली लकड़ी या लाठी, ಒಂದು ತೆಳ್ಳನೆಯ ಉದ್ದನೆಯ ಒಂದು ಕೋಲು, ಊರುಗೋಲು. दा कीमत, मूल्य, ಬೆಲೆ. शायद, संभवतः, ಬಹುಶಃ ಅಂತೀವಲ್ಲ. बंदरगाह ಅಂದ್ರೆ समुद्र का तट जहां जहाज रुकते हैं, ठहरते हैं. हड़गु कट्टे, बंदरू. टांग का अर्थ है पैर, पांव. दम, दम का अर्थ है शक्ति. घसीटना जमीन से रगड़ते हुए खींचना, नहीं काले झड़कंड ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಹಾಗೆ. हक्का बक्का होना, चकित होना. बेकार, व्यर्थ. सौदा, व्यापार. हर्ज, हानि, नुकसान. फुर्ती, उत्साह. मुफ्त, निःशुल्क. फूले न समाना, अधिक प्रसन्न होना, ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗುವುದು, मुहावरा. अच्छा छात्रों, अब हम इस पाठ का विस्तार से विश्लेषण देखेंगे. एक दिन बाबू भाई को नारियल खाने का मन हुआ. नारियल यानी ಎಳ್ನೀರು. ಬಾಬುಭಾಯಿ ಅನ್ನೋವನಿಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಎಳ್ನೀರು ಕುಡಿಬೇಕು ಅಂತ ಮತ್ತು ಅದರ ಕೊಬ್ಬರಿ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಆಯಿತು. उसके बारे में सोचते ही बाबू भाई ने अपने होठों को चटकारा. ಅದನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಂಡೆ ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರು ಉರ್ತು ಅವನಿಗೆ. ಅವನು ಹಾಗೆ ಬಾಯಿ ಚಪ್ಪರಿಸ್ಕೊಂಡ. ವಾಹ್, ಕ್ಯಾ ಮೀಠಾ ಮೀಠಾ ಸಾ ಸ್ವಾದ ಹೋಗಾ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಸಿಹಿಯಾಗಿರುತ್ತೆ ಅದರ ನೀರು, ಅದ್ರ ಕೊಬ್ಬರಿ ಎಲ್ಲ ತಿನ್ನಬೇಕು ಒಂದ್ಸಾರಿ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಮನಸ್ಸಾಯಿತು. लेकिन एक छोटी सी समस्या थी. अगर ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು ಅವನಿಗೆ. ಏನು? घर में तो एक भी नारियल नहीं था. ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಎಳ್ನೀರು ಇರಲಿಲ್ಲ. ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे. ಈಗ ಏನು ಮಾಡೋದು, ಅನಿವಾರ್ಯ. ಈಗ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಪೈಸೆನೂ ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸ. जूते पहनकर छड़ी उठाकर बाबू भाई निकल पड़े. ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಚಪ್ಪಲ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಒಂದು ಲಾಠಿ, ಒಂದು ಊರುಗೋಲನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೊರಟೇ ಬಿಟ್ಟ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಕಡೆ. बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे. ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ ದೃಶ್ಯ? ಎಲ್ಲರೂ ತಗೊಳ್ತಿರ್ತಾರೆ, ತಮಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು. ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಕೂಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ
देखते पूछते वे नारियल के पास पहुंच गए. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು, ಎಲ್ಲಿದೆ ಎಲ್ಲಿ ಮಾರೋನು ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋದ. ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ಏನ್ नारियल वाले, नारियल कितने में दोगे? ಬಾಬು ಭಾಯಿನೇ ಪೂಛ. ಬಾಬು ಭಾಯಿ ಕೇಳ್ತಾನೆ ಆ ಎಳ್ನೀರನ್ನು, ಏನಪ್ಪ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತೀಯ ಒಂದು ಕಾಯಿ, ಒಂದು ಎಳ್ನೀರನ್ನ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. नारियल वाले ने कहा, बस 2 रुपये बेका का. बाबू भाई ने आंखें फैलाकर कहा, ಅವನು ಎಳ್ನೀರು ಹೇಳ್ದ, ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ ಕಾಕ, ಬರೀ ಒಂದು 2 ರೂಪಾಯಿ. ಕಾಕ ಅಂದ್ರೆ ಅಂಕಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಆತ. ಏನು ಭಾಳ ಇಲ್ಲ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ಬರೀ ಒಂದು 2 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ರಿ ಸಾಕು ಅಂದ. ಇವನು ಬಾಬುಬಾಯಿ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಕಣ್ಣರಳಿಸೋದು ಅಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ, ಬಹು ಜ್ಯಾದ ಹೈ, 1 ರೂಪಾಯಿ ಮೇಲೆ ಇದು, ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಆತಪ್ಪ 2 ರೂಪಾಯಿ, 1 ರೂಪಾಯಿ ತಗೋ ಅಂದ. नारियल वाले ने कहा, ना जी ना, सही दाव, 2 रुपये सही दाव. ಇಲ್ಲ ಕಾಕ, 2 ರೂಪಾಯಿ ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ, ಅದೇನು ಜಾಸ್ತಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ. ಲೇಲೋ ಯಾ ಛೋಡ್ದೋ, ನೀವು ಬೇಕಿದ್ರೆ ತಗೊಳ್ಳಿ, ನಿಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಅನಿಸಿದ್ರೆ ಬಿಟ್ಬಿಡಿ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ठीक है बाबू भाई बड़बड़ाए, सरी सरी बिड़ो, अच्छा तो बताओ 1 रुपये में कहाँ मिलेगा? सरी होगली, 1 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯಾ ಅಂದ. नारियल वाले ने कहा, यहाँ से थोड़ी दूर में जो मंडी है वहाँ शायद मिल जाए. ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ನಡ್ಕೊ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲೊಂದು ಮಂಡಿ ಇದೆ, ಆ ಮಂಡಿನಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ 1 ರೂಪಾಯಿಗೊಂದು ಸಿಕ್ಬಹುದು ನೋಡಿ ಅಂದ. बाबू भाई उसी तरफ चल पड़े. मंडी में कोलाहल फैला हुआ था. व्यापारियों की ऊंची ऊंची आवाजें गूंज रही थीं. ಅವ್ರು ತೋರಿಸಿದ ಕಡೆಗೆ ಬಾಬು ಭಾಯಿ ನಡ್ಕೊಂತ ಹೋದ. ಅಲ್ಲಿತ್ತು ಮಂಡಿಯಲ್ಲಿ ಜೋರಾದ ಸದ್ದು ಗದ್ದಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಕೂಕು ಕರೀತಾ ಇದ್ರು, ತಗಳ್ತಾ ಇದ್ರು, ಕೋಲಾಹಲ ಉಂಟಾಗಿತ್ತು. नारियल वाले को देखकर बाबू भाई ने पूछा, अरे भाई 1 नारियल कितने में दोगे? ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಎಳ್ನೀರು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದ, ಅವನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಬಾಬು ಭಾಯಿ, ಏನಪ್ಪ ಹೆಂಗೆ ಕೊಡ್ತೀಯ ಒಂದೊಂದು ಎಳ್ನೀರು ಅಂತ ಕೇಳ್ದ. ಸಿರ್ಫ್ 1 ರೂಪಾಯಿ ಕಾಕ, नारियल वाले ने जवाब दिया. ಏನು ಭಾಳ ಇಲ್ಲ ಕಾಕ, ಬರೀ 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಜೋ ಚಾಹೋ ಲೇ ಜಾओ ಜಲ್ದಿ, ಯಾವ್ದು ಬೇಕಾ ತಗೊಳ್ರಿ ಬೇಗ, 1 ರೂಪಾಯಿ ಅಂದ. बाबू भाई ने कहा, यह क्या, मैं इतनी दूर से आया हूं और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो? 50 पैसे काफी है, मैं इस नारियल को लेता हूं और तुम यह लो, पकड़ो 50 पैसे. ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಲ್ಲ ಕಣಪ್ಪ, ನಾನು ಅಷ್ಟೊಂದು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಕಡಿಮೆಗೆ ಸಿಕ್ಕತ್ತೆ ಅಂತ ನೀನು ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತೀಯಲ್ಲ, 1 ರೂಪಾಯಿ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು, 50 ಪೈಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಇಟ್ಕ, ನಾನು ಇದನ್ನು ತಗೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಒಂದು ಎಳ್ನೀರನ್ನ ತಗೊಳಕ್ ಹೋಗ್ತಾನೆ. नारियल वाले ने झट बाबू भाई के हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ करो काका, 1 रुपया या फिर कुछ नहीं. ಆ ಎಳ್ನೀರು ಮಾರೋನು ಮಂಡಿಯಲ್ಲಿದ್ನಲ್ಲ, ಅವನು 50 ಪೈಸೆಲಿ ಕೊಡುವಂತ ನಿದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕೈಯಿಂದ ವಾಪಸ್ ಕಿತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. ಛೀನ್ ಲಿಯಾ ಅಂದರೆ ವಾಪಸ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ದ, ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸಿ ಕಾಕ, 1 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮತ್ತೆ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಲೇಕಿನ್ ಬಾಬು ಭಾಯಿ ಕಾ ನಿರಾಶ್ ಚೆಹರಾ ದೇಖ್ಕರ್ ಬೋಲಾ. ಆದರೆ ಬಾಬು ಭಾಯಿ ತುಂಬ ನಿರಾಸೆಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮುಖ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಂದರ್ಗಾಹ ಪರ್ ಚಲೆ ಜಾओ, ವಹಾ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ವಹಾ ತುಮ್ಹೆ 50 ಪೈಸೆ ಮೇ ಮಿಲ್ ಜಾಯ್. ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲೇ ಒಂದು ಬಂದರ್ಗಾಹ ಅಂದರೆ ಹಡಗು ಕಟ್ಟೆ ಇದೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೆ ಬಹುಶಃ ನಿಮಗೆ 50 ಪೈಸೆಗೆ ಸಿಕ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे. ಬಾಬು ಭಾಯಿ ತನ್ನ ಆ ಊರುಗೋಲಿತ್ತಲ್ಲ ಅದರ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಕೊಂಡು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं, वैसे भी मेरी टांगों में अभी भी दम है. ಹೌದಲ್ವಾ,
50 ಪೈಸೆ ಉಳಿತಾಯ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಾದರೆ ಯಾಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು? ನನ್ನ ಕಾಲಲ್ಲೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ನಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಆಯಿತು, 50 ಪೈಸೆ ಉಳಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಯೋಚಿಸ್ತಾನೆ. पैरों को घसीटते हुए ಬಾಬುಭಾಯಿ ಚಲನೆ ಲಗೆ. ಅವನ ಕಾಲು ನೀಟಾಗಿ ನಡೆಯೋಕ್ಕೂ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಸಾಗರ್ ಕೆ ಕಿನಾರೆ ಏಕ್ ನಾವ್ ವಾಲಾ ಬೈಠಾ ಥಾ. ಆ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅಲ್ಲೊಬ್ಬ ದೋಣಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದ. ಉಸ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ 2-4 ನಾರಿಯಲ್ ಪಡೆ ಥೇ. ಅವನ ಮುಂದೆ ಒಂದು 3-4 ಎಳ್ನೀರು ಬಿದ್ದಿತ್ತು. अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा और कहा, ये तो काफी अच्छे दिखते हैं. ಏನಪ್ಪ, ಈ ಎಳ್ನೀರು ಎಷ್ಟಕ್ಕೊಂದು ಕೊಡ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇವು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದಾವೆ ಕಣಪ್ಪ ನೋಡೋಕ್ಕೆ ಅಂದ. काका, यह कोई पूछने वाली बात है? केवल 50 पैसे, नावाले ने कहा. ಆ ದೋಣಿ ಅವನು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂದರೆ, ಇದು ಏನು ಕೇಳೋವಂಥ ವಿಷಯನಾ ಅಂಕಲ್, ಒಂದು 50 ಪೈಸೆ ಅಷ್ಟೇ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. 50 पैसे? ಬಾಬುಬಾಯಿ ಹಕ್ಕೆ ಬಕ್ಕೆ ಹೋಗೆ. ಹಕ್ಕೆ ಬಕ್ಕೆ ಹೋನ ಅಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾಗೋದು ಅಂತ. 50 पैसे ಕೊಡಬೇಕಾ? इतनी दूर से पैदल आया हूँ, इतना थक गया हूँ, और तुम कहते हो 50 पैसे? मेरी मेहनत बेकार हो गई. ना भाई ना, 50 पैसे बहुत ज्यादा है. मैं तुम्हें 25 पैसे दूंगा, यह लो, रख लो. ऐसा कहते हुए बाबू भाई झुककर नारियल उठाने ही वाले थे. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಾಬುಭಾಯಿ, 50 ಪೈಸೆ ಕೊಡಬೇಕಾ? ಅಯ್ಯೋ, ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ನಾನು ಎಷ್ಟೊಂದು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಎಷ್ಟು ದಣಿವಾಗಿದೆ ಗೊತ್ತಾ, ಎಷ್ಟು ಸುಸ್ತಾಗಿದ್ದೀನಿ ನಾನು, ತಗೋ 50 ಪೈಸೆ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ನನ್ನ ಅಷ್ಟು ದೂರಿಂದ ನಡ್ಕೊಂಬಂದಿರೋ ಶ್ರಮ ಕೂಡ ವ್ಯರ್ಥ ಆಗೋಯ್ತಪ್ಪ, ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೊಂದು ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, 50 पैसे बहुत ज़्यादा है, ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು. ಮೈ ತುಮೆ 25 पैसे दूंगा, ನನಗೆ 25 पैसे ಕೊಡ್ತೀನಿ, ತಗೋ ಇದನ್ನಿಟ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಇನ್ನೇನು ಬಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಎಳ್ನೀರು ತಗೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿದ್ದರೂ ನಾವಾಲೇನೆ ಕಹಾ, नीचे रख दो, मेरे साथ कोई सौदा वौदा नहीं, सस्ते में चाहिए, नारियल के बगीचे में चले जाओ, वहां ढेर सारे मिल जाएंगे मनपसंद दाम में. ಇನ್ನೇನು ಎಳ್ನೀರು ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋಷ್ಟೊತ್ತಲ್ಲಿ ಆ ದೋಣಿಯವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಕೆಳಗಡೆ ಇಟ್ಬಿಡ್ರಿ, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದೇ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗಿನ್ನೂ ಕಡಿಮೆದಲ್ಲಿ ಬೇಕಾ? ಹಾಗಿದ್ರೆ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೊರಟೋಗಿ, ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಸಿಕ್ಕುತ್ತೆ, ನೀವು ಕೇಳೋ ಬೆಲೆಗೆ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया, इतनी दूर आया हूं, अब बगीचे तक जाने में हर्ज ही क्या है. सच बात तो यह थी कि वे काफी थक चुके थे, मगर 25 पैसे बचाने के ख्याल से ही उनमें फुर्ती आ गई. ಬಾಬುಭಾಯಿ ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವೇ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಷ್ಟೇ ದೂರ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ತೋಟ ತನಕ ಹೋಗೋದ್ರಲ್ಲಿ ಏನು ಕಷ್ಟ ಇದೆ, ಏನು ಹಾನಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅವರೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ತುಂಬಾ ದಣದು ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ಆಗಲೇ ನಡೆದು ತುಂಬ ಸುಸ್ತಾಗಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ. ಆದರೆ 25 ಪೈಸೆ ಉಳಿಸುವಂತಹ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಉತ್ಸಾಹ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಫುರ್ತಿಯಾನ ಅಂದರೆ ಉತ್ಸಾಹ ಆಜಾನ. ಮತ್ತೆ ಅವರು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. बाबू भाई नारियल के बगीचे में पहुंच गए. वहां के माली को देखकर उससे पूछा, यह नारियल कितने में बेचोगे? ಬಾಬುಭಾಯಿ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಮಾಲಿ ಅಂದರೆ ಆ ತೋಟ ಕಾಯ್ತಕ್ಕಂಥ ಅವನು ಕೂತಿರ್ತಾನೆ. ಅವನು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಹ ನಾರಿಯಲ್ ಕಿತನೆ ಮೇ ಬೇಚೋಗೆ, ಈ ಎಳ್ನೀರನ್ನು ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾರ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಮಾಲಿನೇ ಜವಾಬ್ ದಿಯಾ, जो पसंद आए ले जाओ काका, बस 25 पैसे का एक. ಮಾಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೋ ತಗೊಳ್ಳಿ,
ಕಾಕ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ, ಬರೀ 25 ಪೈಸೆ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬುಭಾಯಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, हे भगवान 25 पैसे, पूरा रास्ता पैदल आने के बाद भी मेरी बात मानो, एक नारियल मुफ्त में ही दे दो. हाँ देखो मैं कितना थक गया हूँ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, 25 ಪೈಸೆ ಕೊಡಬೇಕಾ? ನಾನು ಇಡೀ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲೇ ನಡೆದು 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 ಇಷ್ಟು ದೂರ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನೋಡು, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳು, ನನಗೆ ಒಂದು ಎಳ್ನೀರನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಬಿಡಪ್ಪ, ದುಡ್ಡು ತಗೊಳ್ದಂಗೆ ಕೊಡು. ಹಾಂ ನೋಡು, ನಾನು ಎಷ್ಟೊಂದು ದಣದು ಬಿಡ್ತೀನಿ, ಎಷ್ಟು ಸುಸ್ತಾಗಿದೆ ನನಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. बाबूभाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका मुफ्त में चाहिए ना, पेड़ पर चढ़ जाओ और जितने चाहो तोड़ लो. ಅದಕ್ಕೆ ಮಾಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಯ್ಯೋ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ನಿನಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಬೇಕಲ್ವಾ, ದುಡ್ಡು ಕೊಡದೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬೇಕಲ್ವಾ, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಮರದ ಮೇಲೆ ನೀವೇ ಹತ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಕಿತ್ಕೊಂಡು ನೀವೇ ಅದನ್ನು ಕುಡೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. सच जितना चाहूं ले लो. बाबू भाई तो खुशी से फूले न समाए. फूले न समाना यह एक मुहावरा है. इसका अर्थ है अधिक प्रसन्न होना, अत्यधिक ಖುಷಿ ಹೋನಾ. ನಿಜವಾಗಿಯೂ ನಾನೇ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದರೂ ಕಿತ್ಕೋಬೋದಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು ಹೂ ಅಂತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಖುಷಿ ತಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಕಾಯಿಗಳಿರುತ್ತೆ, ಎಳ್ನೀರಿರುತ್ತೆ, ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕಿತ್ಕೋಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ಕಿತ್ಕೊ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ನನಗೆ ಎಷ್ಟು ಸಾಕಾಗಷ್ಟು ಕಿತ್ಕೋಬೋದು, ಅದು ಫ್ರೀಯಾಗಿ. ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶ ಇನ್ನೆಲ್ಲೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವನು ಒಳೊಳಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಪಡ್ತಾನೆ. उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू कर दिया. ಅವನು ಬೇಗ ಬೇಗ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಇರಲಿ. ಇವತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಉಳಿದ ಭಾಗವನ್ನು ನೋಡೋಣಂತೆ. यहाँ एक क्रियाकलाप करेंगे. एक वाक्य में उत्तर लिखिए. यहाँ कुछ प्रश्न है, उनका उत्तर एक वाक्य, ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. पहला प्रश्न है, किसको नारियल खाने का मन हुआ? किसको नारियल खाने का मन हुआ? ಯಾರಿಗೆ ಎಳ್ನೀರು ಕುಡಿಬೇಕು, ಅದರ ಕೊಬ್ಬರಿ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಆಯಿತು? हाँ बिल्कुल सही बताया आपने, बाबू भाई को. इसको बाबू भाई को नारियल खाने का मन हुआ. ठीक है. तो दूसरा प्रश्न देखेंगे, बाजार में लोग क्या कर रहे थे? ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಜನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? हाँ अपने अपने काम में लगे. बाजार में लोग अपने अपने काम कर रहे थे. कोई पुकार रहे थे, कोई जाकर ले रहे थे. तो जिसको लेना है वे ले रहे थे, जिसको बुलाकर बेचना है वे बेच रहे थे. अपने अपने काम में वे लगे थे. तीसरा प्रश्न देखिए, बाजार में नारियल वाले ने बाबू भाई को कहाँ जाने को भेजा, कहा. ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾನಲ್ಲ ಬಾಬು ಬಾಯಿ, ಅವನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಅವ್ನು ಕೇಳಿದಷ್ಟು ಇವನು ಕೊಡಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಇನ್ನೆಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಕಡಿಮೆಗೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ ಅವನು? हाँ मंडी में जाने को कहा. बाजार में नारियल वाले ने बाबू भाई को मंडी में जाने को कहा. है ना? अच्छा. हाँ यहाँ देखिए छात्रों, यहाँ एक इंटरेस्टिंग क्रियाकलाप है. बाबू भाई के नारियल खरीदने का सौदा कितने रुपए से लेकर कहां तक आ पहुंचा? ಬಾಬು ಬಾಯಿಯ ಎಳ್ನೀರು ಕೊಳ್ಳುವಂತಹ, ಖರೀದಿಸುವಂತಹ ಈ ವ್ಯಾಪಾರ ಇದೆಯಲ್ಲ, ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿಂದ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಬಂತು ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲೊಂದು ಟೇಬಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ?
ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಉದಾಹರಣೆ के अनुसार तालिका में लिखिए. ಈ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮುಂದಿನ ಹಂತಗಳನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಪಹಲಿ ಬಾತ್ ಬಾಜಾರ್ ಮೇ, ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಅವನು ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೆ? ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಆತ ಕೇಳ್ತಾನೆ, नारियल वाले से पूछता है वहां कितना रुपये कहता है? 2 रुपये कहता है. तो यह 2 रुपये में लेने को तैयार नहीं हुआ. कितने में पूछता है? 1 रुपये में पूछता है. तो 1 रुपये में वह नहीं देने को तैयार नहीं होता. वह किसके पास बेचता है? कहाँ जाने को कहता है? दूसरी बार कहाँ जाता है? अब भाई मंडी में जाता है. कहाँ जाता है? मंडी में. वहां भी एक नारियल वाला रहता है. वह कितना कहता है? हाँ बिल्कुल सही, 1 रुपया कहता है. ठीक है, तो 1 रुपया ज्यादा हुआ, 50 पैसे में दे दो कहता है बाबू भाई, पूछता है. लेकिन वहां देने को इनकार करता है. तो वहां किसके पास जाता है फिर? तो वहां बंदरगाह तक जाता है ना. बंदरगाह तक जाता है. वहां कौन रहता है? किससे पूछता है? एक नाव वाला रहता है. नाव वाले से पूछता है. वह कितना कहता है? हाँ सही बताया आपने, 50 पैसे. लेकिन बाबू भाई 50 पैसे में भी खरीदने को तैयार नहीं है. वह कितने में पूछता है? 25 पैसे में पूछता है. तो वहां देने को इनकार करता है. यदि आपको 25 पैसे में चाहिए तो किसी बगीचे में चले जाओ, इस तरह का आता है ना. अब किसके पास जाता है? बगीचे में जाता है. वही कहा जाता है, बगीचे तक पहुंचता है. वहां कौन रहता है? हाँ माली रहता है. माली से पूछता है. माली एक नारियल कितने में देता है, बेचता है? हाँ 25 पैसे में बेचता है. लेकिन बाबू भाई कहता है, मैं बहुत दूर से पैदल चलकर आया हूं, बहुत थक गया हूं, मुझे मुफ्त में दे दो, इस तरह पूछता है ना. वहां कहाँ पूछता है? बगीचे में ही पूछता है. किससे पूछता है? माली से पूछता है. में लेकिन बगीचे में तो थी, लेकिन बगीचे में नहीं, मुफ्त में. वहां कहां से तोड़ने को कहता है? पेड़ पर. मुफ्त में चाहिए तो कहता पेड़ पर जाकर जितनी चाहो उतना उतने नारियल तोड़ लो, ऐसा कहता है. तो वहां पेड़ पर पहुंचता है और माली से पूछने पर वह कितना कहता है? मुफ्त में, है ना. इस तरह वह पहली बार बाजार में जाता है, नारियल वाले से पूछने पर 2 रुपये कहता है. फिर दूसरी बार मंडी में जाता है, मंडी में नारियल वाले से पूछने पर वह 1 रुपया कहता है. तो तीसरी बार वह कहाँ पहुंचता है? एक बंदरगाह पर जाता है. वहां एक नाव वाला रहता है. नाव वाले ने कहता है कि 50 पैसे में 1 नारियल ये हुआ, इस तरह. फिर चौथी बार वहां कहाँ बेचता है? बगीचे में जाता है. बगीचे में वहां कौन रहता है? एक माली रहता है. माली से पूछने पर कहता है कि 1 नारियल 25 पैसे में बेचूंगा, इस तरह. लेकिन यहाँ
मुझे 25 पैसे भी ज्यादा हुए, मैं बहुत थक गया हूँ, मुझे एक नारियल मुफ्त में दे दो, इस तरह पूछता है। तो वह कहता है काका मुफ्त में चाहिए तो पेड़ पर चढ़ जाओ और जितनी चाहो उतने तोड़ लो। तो 5वीं बार वहां कहा जाता है पेड़ पर चढ़ने को शुरू करता है और मालिक से पूछता है मुफ्त में तोड़ दे के ये मुफ्त में उसे मिलते हैं। इस तरह उसका सौदा चलता है। ठीक है। अच्छा, अब और ये क्रियाकलाप देखेंगे। कन्नड़ में अनुवाद कीजिए। कन्नड़ದಲ್ಲಿ ಇದರ ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। पहला प्रश्न है, घर में तो एक भी नारियल नहीं था। दूसरा देखिए, यहां से थोड़ी दूर जो मंडी है वहां शायद मिल जाए। तीसरा, इतनी दूर से पैदल आया हूं। चौथा, बाबू भाई ने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू किया। तो इसका अनुवाद क्या होगा? घर में तो एक भी नारियल नहीं था। ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳನೀರು ಸಹ ಇರಲಿಲ್ಲ। यहां से थोड़ी दूर जो मंडी है वहां शायद मिल जाए। अंदर हाँ बताओ। हाँ बिल्कुल सही बताया आपने। इलिंद ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಮಂಡಿಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಸಿಗಬಹುದು। ಇದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲೇ मंडी ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಮಂಡಿಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಸಿಗಬಹುದು। इतनी दूर से पैदल आया हूं। अच्छा बताओ, कौन बताएंगे? हाँ ठीक है। ಇಷ್ಟೊಂದು ದೂರದಿಂದ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ। चौथा, बाबू भाई ने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू किया। बाबू भाई लोग ಬೇಗ ಬೇಗನೆ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಲು ಆರಂಭಿಸಿದನು। ಫ್ರೀಯಾಗಿ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ಕಿತ್ಕೊ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ತಡ ಬಾಬು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೇಗ ಬೇಗನೆ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ? ಮನೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮಕ್ಕಳೇ। ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಒಂದಿಷ್ಟು ಗೃಹಪಾಠಕ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ, ನೀವು ಬರ್ಕೊಂಬರ್ಬೇಕು ಆಯ್ತಾ? छात्रों, यहाँ आपको गृह कार्य के रूप में लिखकर लाने के लिए 3 प्रश्न दे रहा हूं। पहला प्रश्न है, नारियल को झट से छीनकर
बाबू भाई से नारियल वाले ने क्या कहा? ಮಂಡಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾನಲ್ಲ ಬಾಬುಬಾಯಿ, ಅವನ ಹತ್ರ ಅವನು ಒಂದು ಎಳ್ನೀರು ತಗೊಳಕ್ ಹೋಗ್ತಾನೆ. 50 ಪೈಸೆ ಕೊಡು ಅಂತ. ತಕ್ಷಣ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನ ಕೈಯಾಗಿರೋದನ್ನ ಕಸ್ಕೊಂಡು ನಾರಿಯಲ್ ವಾಲ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆ ಎಳ್ನೀರು ಮಾರೋ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂತ ಬರೀಬೇಕು. दूसरा प्रश्न, बाबू भाई मन ही मन में क्या सोचने लगे? बाबू भाई ಹಾಗೆ ಏನಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ? तीसरा प्रश्न, नाव वाले से बाबू भाई ने नारियल को 25 पैसे में देने के लिए किस तरह आग्रह किया? ಬಂದರಿಗೆ ಹೋಗ್ತಾನಲ್ಲ ಬಾಬು ಭಾಯಿ, ಅಲ್ಲೊಬ್ಬ ದೋಣಿ ನಡೆಸಲು ಕೂತಿರ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ 25 पैसे ಕೊಡಪ್ಪ ನನಗೆ ಅಂತ ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ? इन तीनों प्रश्नों का उत्तर आपको पाठ पढ़कर उसमें से ढूंढकर लिखना होगा. लिख सकते हैं, बहुत ही आसान है. ठीक है, आशा है कि आज का पाठ आपको समझ में आ गया होगा. फिर इस पाठ का अगला भाग जो है दूसरी कक्षा में हम चर्चा करेंगे. तब तक के लिए धन्यवाद.